नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समितीचे साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आपल्या मागणीला घेत उपोषणकर्त्यांनी घोषणाबाजी केली। ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी समन्वयक समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसीच्या मागण्याला घेत साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। निवेदनात असे म्हटले आहे की ओबीसी व्हीजेएनटी एनटी 1 2 3 एसबीसी या समाजासाठी देशाला स्वातंत्र्य मिळून मागील सरकारने विकासाला पूरक असा ठोस कार्यक्रम न राबविल्यामुळे ओबीसी भटके बलुतेदार आलुतेदार या समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती नाही, त्याबरोबर देशाचे नागरिक म्हणूनही नोंद नाही। ते या देशातील नागरिक आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे। यामुळे प्रमुख मागण्या म्हणून ओबीसी व्हीजेएनटी एनटी 1 2 3 एसबीसी समाजाच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनलची अट रद्द करणे, ओबीसी कर्मचाऱ्यांना प्रमोशनमध्ये आरक्षण मिळणे, समाजाची स्वतंत्र जातनीय जनगणना करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्क माफी, विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधा देणे, संपूर्ण मंडल आयोगाच्या शिफारशी जशास तसे लागू करणे, राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार करणे, राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा नांदेड शहरातील पुतळा सुशोभित करणे, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा नांदेड शहरात बसविणे, त्याचबरोबर हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा पुतळा बसविणे, लोकमाता अहिल्याबाई होळकरचा पुतळा बसवणे, नवीन पूल ते सिडको मार्गाला लोकमाता अहिल्याबाई होळकर मार्ग देऊन चौकात फलक लावणे आदी मागणीचे निवेदनात म्हणले आहे। यावेळी राजेश राप्ते, राजू श्रीराम वार, ॲडव्होकेट प्रदीप राठोड, माणिक रेणके, गोविंद पिसाटे, अविनाश वाघमारे, रामचंद्र सावंत, गोविंदराव सुन्नर, वेंकटराव पार्टीकर, बालाजी इबिद्दार, KR बनसरे, पत्रकार प्रल्हाद आयनिले, महादेवी मठपती, सुभाष जाधव आदींची उपस्थिती होती। आमच्या मागण्या केवळ आज नसून या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचं ठरलं आणि काका कालेलकरांनी ओबीसीची जातगणना करण्याचा प्रयत्न केला, त्या काळापासून ते आजपर्यंत ओबीसीला केवळ धोकाच देण्यात येत आहे। म्हणून आमची सगळ्यात पहिली ही मागणी आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे। मला या गोष्टीचा अभिमान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी आमचे ते वडील बंधू आहेत, त्यांच्यामुळं ओबीसीला अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत। या गोष्टीची मी जाणीव ठेवून त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या लहान भावालासुद्धा ओबीसीच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा प्रमोशनमध्ये इक्वल पॉलिसी असावी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळावी। आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्याप्रमाणे शिष्यवृत्ती ही मिळाली पाहिजे की एकीकडून आम्हाला सवलत दिल्यासारखं करायचं आणि इकडून नॉन क्रिमिनलची अट लादल्यासारखं करायचं, इकडून द्यायचं आणि पाठीत सुरा खोपून ते वापस घ्यायचं। मला हे सांगा, आज कुणाचं उत्पन्न 4.5 लाखाच्या खाली आहे? साधा ऑटो रिक्षा जर चालवणारा असेल तर तो 150-200 रुपये कमावतो। म्हणजे एकीकडून म्हणायचं की आम्ही तुम्हाला सोयी सवलती देतो आणि दुसरीकडून आमच्या सोयी सवलती काढून ज्या घेतलेल्या आहेत, आम्हाला सुद्धा नॉन क्रिमिनलची अट केवळ मर्यादाच नव्हे तर नॉन क्रिमिनलच्या अटीमधून संपूर्ण ओबीसी प्रवर्गाला मुक्त करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। 16 मेपर्यंत आमचं आंदोलन आहे। हे आंदोलन आज जरी जिल्ह्यावर असलं तर तालुका आणि ग्राम पातळीपर्यंत नेणार आहोत। याच्यानंतर नेक्स्ट आणि जुलै महिन्यामध्ये आमचं दिल्लीला एकूण अखिल भारतीय बिजला समाजाच्या वतीनं दिल्लीमध्ये आमचं आंदोलन आहे। जरी या राप्ते साहेबांनी सांगितलेल्या जरी मागण्या असतील, त्याच्या व्यतिरिक्त नांदेड शहरामध्ये महात्मा फुल्यांचा पुतळा आहे, गाडगे महाराजांचा पुतळा आहे, वसंतराव नाईकांचा पुतळा आहे, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे। या सगळ्या पुतळ्यांचं सुशोभीकरण झालं पाहिजे, स्थापित केलं पाहिजे, यासाठी सुद्धा आमचा लढा आहे। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।